सहा आकड्या कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? मी बोलत नाही. सहा म्हणजे कशाला म्हणतात हे समजून जायचं. ताई मी नाही बोलू शकत. हा तुम्ही बोलू शकता. माझ्या ताईनं काय ते गेले ते कोण ताईने सांगितलं. हे बघा, राजे या महाराष्ट्रात एकच होऊन गेले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हेच राजे होऊन गेले. ह्यांना राजे का म्हणून बोलतात हेच मला माहिती नाही. मी रमेश राजे आहे, माझं नाव रमेश आहे, मी रमेश राजे आहे. कोण राजे म्हणून हाक मारणार हो? हे कसले राजे? हे राजे आहेत का? राजा भुरटा नसतो, मैदान सोडून पडतो त्याला राजा नाही म्हणत. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर बरोबर 13 वर्षानं गद्दारी झाली. नावडी नदीच्या काठी संभाजी महाराजांना कैद झाला तेव्हा फुटला तो कोण होता? गणोजी शिर्के. आणि आता फुटला तो कोण? एकनाथ शिंदे. आणि हा राजे कोण? हे राजे बिजे आहेत ना, हे तुम्ही आपल्या त्या त्या तालुक्यातले बोलत असतील. आमच्या कोकणात कोण राजे बिजे कोणला बोलत नाही. मी चिपळूणचा आहे, चिपळूणचा आहे. माझ्या कोकणात कोण राजा बिजा नाही. आमचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराज. हे बाकी बिकी राजे आहे ना, हे घाटावरती आहेत ना, हा उदय राजे, तो अजून काय बोलत, ओम राजे, हा शांती राजे, ती कमला राजे. अरे बाळासाहेब ठाकरे जर असते ना आता तर ह्याचं ना 12वचं श्राद्ध घातलं असतं. पण आत्ता महानगरपालिकेच्या झाल्या निवडणुका, त्यामध्ये पण आमच्या सीट आल्या आणि लोकसभेमध्ये पण विधानसभेमध्ये पण आल्या होत्या. पण आता हा विश्वास उद्धव साहेबांनी त्यांच्यावर दाखवून त्यांना दिला होता आणि ते निवडून पण आले. कोणाच्या जीवावर आले? जनतेच्या जीवावर आले. आज त्यांनी जनतेचा विश्वासघात केलेला आहे. वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये जेवढे शिवसैनिक आहेत तेवढेच बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 खासदार आता शिवसेनेला रामराम करतायत. कसं पाहता या पूर्ण प्रकरणाकडे? सहा आकड्या कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? मी बोलत नाही. सहा म्हणजे कशाला म्हणतात हे समजून जायचं. ताई मी नाही बोलू शकत. हा तुम्ही बोलू शकता. माझ्या ताईनं काय ते गेले ते कोण ताईने सांगितलं. आता बघा, जेवढे आतमध्ये सभा चालू आहे म्हणजे वर्धापन दिनाची, आतमध्ये तेवढेच आहेत, बाहेर तेवढे आहेत, उभे आहेत, त्या पटांगणामध्ये बसलेले आहेत, स्क्रीनवरती बघतायत. तो शिवसैनिक किती आहे आणि हा पेटलेला शिवसैनिक आहे. ओम राजे निंबाळकर यांच्यावरती मोठा विश्वास जो आहे तो उद्धव ठाकरे साहेबांचा होता. मात्र ते देखील त्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जो शिवसेना आता सोडून जातात. हे बघा, राजे या महाराष्ट्रात एकच होऊन गेले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हेच राजे होऊन गेले. ह्यांना राजे का म्हणून बोलतात हेच मला माहिती नाही. मी रमेश राजे आहे, माझं नाव रमेश आहे, मी रमेश राजे आहे. कोण राजे म्हणून हाक मारणार हो? हे कसले राजे? हे राजे आहेत का? राजा भुरटा नसतो, मैदान सोडून पडतो त्याला राजा नाही म्हणत. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर बरोबर 13 वर्षानं गद्दारी झाली. नावडी नदीच्या काठी संभाजी महाराजांना कैद झाला तेव्हा फुटला तो कोण होता? गणोजी शिर्के. आणि आता फुटला तो कोण? एकनाथ शिंदे. आणि हा राजे कोण? हे राजे बिजे आहेत ना, हे तुम्ही आपल्या त्या त्या तालुक्यातले बोलत असतील. आमच्या कोकणात कोण राजे बिजे कोणला बोलत नाही. मी चिपळूणचा आहे, चिपळूणचा आहे. माझ्या कोकणात कोण राजा बिजा नाही. आमचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराज. हे बाकी बिकी राजे आहे ना, हे घाटावरती आहेत ना, हा उदय राजे, तो अजून काय बोलत, ओम राजे, हा शांती राजे, ती कमला राजे. अरे बाळासाहेब ठाकरे जर असते ना आता तर ह्याचं ना 12वचं श्राद्ध घातलं असतं. पण नशीब त्यांचं, बाळासाहेब गेल्यानंतर ह्यांच्यात हे चालू झालंय. बाळासाहेब असताना एक प्रकार घडले असते ना, यांच्या श्राद्धाचं जेवण बाळासाहेबांनी घातलं होतं. काय आश्वासनं दिले असावेत या खासदारांना जेणेकरून ते आता पक्ष सोडून जाण्याचा निर्णय घेत आहेत? आता आश्वासन त्यांना दिली नाहीत का? मी होतो त्या मिटिंगला, काहीतरी दिल्याशिवाय काय? अरे हे कशासाठी आहेत? तुम्ही एक बघा, रावणाची सोन्याची लंका होती ती जळाली, देवाची सोन्याची नगरी होती ती बुडाली. इथे कोणी घेऊन जाणार नाही. आता बोलायचं नाही, पण आता मध्यंतरी
अजित पवार यांचं निधन झालं, पण ते एका टायमाला काय बोलले होते माहिती आहे का? धरणामध्ये पाणी नाही तर मी काय करू? हे तुम्ही ऐकलेलं आहे. नियतीचा खेळ आहे, नियतीचा खेळ आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर त्याला अंगठ्यानं पाणी पाजतात, अंगठ्यानं पाणी पाजतात. ते पाणी प्यायला सुद्धा तोंड राहिलं नाही. हा दैवी शक्ती आहे. हे जे गेलेत ना, हे गेलेत, हे तुम्हाला दिसतील. आणि दुसरी गोष्ट, आज ना उद्या सर्वांचं आहे. एका खासदार, आता जे सोडून गेलेला खासदार आहे, त्याची सून रस्त्यानं जात असेल ते माझी ताई काय म्हणेल माहिती आहे? अरे ही गद्दाराची सून आहे, हा गद्दाराचा नातू, हा गद्दाराचा मुलगा, हा गद्दाराचा बाप. बापाला पण गद्दाराचा बाप बोलावा लागतोय, हे आहे. आणि आमच्यासारखे जेव्हा भगव्यातून जातील, साला एक निष्ठावंत शिवसैनिक गेला रे, शेवटपर्यंत भगव्यासाठीच झगडला. याच्या पलीकडे दुसरं काय पाहिजे हो? आता खरं पाहिलं तर जर हे सोडून गेले तर उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या त्या मतदारसंघामध्ये काय सिच्युएशन असू शकते त्यांची? आता पण महानगरपालिकेचं निवडणूक झाली तेव्हा पण आमच्या सीट आल्या. म्हणजे आत्ता महानगरपालिकेच्या झाल्या निवडणुका, त्यामध्ये पण आमच्या सीट आल्या. आणि लोकसभेमध्ये पण विधानसभेमध्ये पण आल्या होत्या. पण आता हा विश्वास उद्धव साहेबांनी त्यांच्यावर दाखवून त्यांना दिला होता आणि ते निवडून पण आले. कोणाच्या जीवावर आले? जनतेच्या जीवावर आले. आज त्यांनी जनतेचा विश्वासघात केलेला आहे आणि आपलं स्वतःचं तोंड काळं करून गेलेले आहेत. त्याला काय जनता काय करू शकत नाही ना. ते आपल्या लालचीपोटी गेले. पुढच्या निवडणुकीला आम्ही बघू, आम्ही आमचा प्रयत्न करून. आता जनता तर आमच्याबरोबर आहे, बरोबर आहे. उद्धव साहेबांवर जनता आहे, जनता काय गेली नाही सोडून. त्यांना ज्यांना मिळालेत ते गेले. त्यांची लायकीच ती होती आणि त्यांच्या रक्तातच तर होतं, म्हणून ते गेले. त्यांना जायचं होतं तर त्यांनी अगोदर जायचं होतं, बरोबर आहे ना. मग त्यांच्या रक्तातच ते, त्यांची लायकीच ती होती, म्हणून ते गेले सोडून. ज्योती वाघमारेंचं कालचं स्टेटमेंट आहे. खरं तर पत्रकारांनी असं विचारलं, जायचं होतं त्यांनी, खासदारांनी राजीनामा देऊन जायचं होतं. मात्र ज्योती वाघमारे असं म्हणतायत की संजय राऊत देखील आमच्याच खासदारांच्या मतावर निवडून आलेले हे खासदार आहेत, त्यांनी देखील राजीनामा द्यावा, नंतर हे असं बोलावं. तिथे काय लिहिलेलं होतं कोण आहे मतदार, कोणाचा मतदार आहे म्हणून? कोणाच्या ह्याच्यावर लिहिलेलं नसतं तो कपाळावर काय मी ह्याचा खासदार, ह्याचा हे आहे म्हणून तो निवडून आला म्हणून, बरोबर आहे ना. अशा गद्दार लोक गेलीत ना, अशा लोकांना तुडवायला पाहिजे, जनतेने तुडवायला पाहिजे. ही जातात ना गद्दार, अशा जनतेने तुडवायला पाहिजे त्यांना. जनता गप्पा बसते. आता हे खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जात आहेत. आता त्यांना सुरक्षा पण मिळणार नाही, सुरक्षा ते आता त्यांना कंपल्सरी सुरक्षा आहेच हो. तुम्ही एक बघतात, ज्या टायमाला रस्त्यावरचा कुत्रा फिरतो ना, तो कोणावरही भुकतो. आणि ज्या टायमाला पट्टा बांधलेला कुत्रा असतो ना, तो जोरानं भुकतो, असा ताव काढून भुकतो. का तर त्याला माहिती आहे माझा धनी मला वाचवणार आहे, माझा पट्टा आहे कोणाच्या तरी हातात. कारण हे पट्ट्यातले कुत्रे आहेत, समजलं ना. सामान्य जो कुत्रा आहे ना, तो जीवाची पर्वा नाही करत, तो समोरचे 5 असली ना तरी उडी मारतो. आणि तुम्ही जर म्हणता ना, आम्ही खुल्ली चॅलेंज करतो, मी सामान्य शिवसैनिक आहे, सामान्य शिवसैनिक आहे, मला कुठल्याही मतदारसंघात उभा करा, पण एका शर्तीवरती की निवडणूक ही पेपरवरती व्हायला पाहिजे. निवडणूक ही पेपरवरती व्हायला पाहिजे. मी सामान्य शिवसैनिक आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठच्याही नेत्यासमोर मला उभा करा, पण तिथला जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो शिवसैनिकाच्याच मला मतदान करेल. पण हे सर्व झोल आहेत ना, हे मशनीचा झोल आहे. हे करून दाखवावं ना, हिम्मत असेल तर त्यांनी करून दाखवायचं की पेपरवरती, बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतायत का? नाही घेत, कारण त्यांना झोल करायचं आहे. धन्यवाद. खरं पाहिलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, दुसरीकडे पाहायला गेलं तर आतमध्ये भाषण चालू आहे आणि शिवसैनिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुडिया, मुंबई.